संजय जांभेकर ह्या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप वेलकम मित्रांनो. तर मी राहायला कुठे आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी राहायला आहे सिद्धगड बिल्डिंग जे आहे भोसरी पुणे या ठिकाणी. तर PMRDचा खूप मोठा प्रोजेक्ट आहे, त्यातील आपला 1 BHK फ्लॅट आहे. तर इथे आपण एका मिस्त्रीला बोलवलेलं आहे, त्याचं नाव आहे किशोर मिस्त्री, माझ्यासोबत आहेत. तर आपण कालपासून हे काम चालू केलेलं आहे. आता आपण काय काय काम केलं आपण ते बघूया. तर चला यातलं सर्व साहित्य बाहेर काढले खांब चालू असल्यामुळे. आपलं हे फ्रंट गेट आहे. तर आपण मिस्त्रीला विचारूया कसं कसं काय काय कामाचं आहे. आपण काल जे ठरलं होतं काम, तर काल इथं ठरल्याप्रमाणे पण हे तर होतं फर्निचर, हे आपण काढून तर ह्या ठिकाणी आपण हे काय केलं, आपण सुपरगट्टूचं हे बांधकाम केलेलं आहे. केमिकल प्लस सुपरगट्टू एक बांधकाम झाले आणि आता इथं POP आपण करतोय. तर हे सगळं काम चालू आहे POPचं. तर हे POPचं काय महत्व आहे? आता जे बांधकाम जे झालंय ते बांधकाम झाल्यामुळे ह्या भिंतीला हे पूर्णपणे स्मूथ किंवा मॅचिंग होते, पूर्ण भिंत क्लिअर येणार आहे. तर आता हे इथं POP हे सांगणार हे बॅग किती किलोची बॅग आहे? 40 किलोची बॅग आहे. हे काय बन हे नाव काय? मटेरियल देखील आपण चांगला वापरलेलं आहे. हे आहे बिर्ला पुट्टी, ओरिजिनल बिर्ला पुट्टी आहे. आणि हे आहे POP. POP म्हणजे काय? POP म्हणजे काय तर प्लास्टर ऑफ पॅरिस हे, आणि मराठी त्याचं नाव आहे जिप्सम. तर हे या ठिकाणी पावडर टाकून हे पाण्यामध्ये मिक्स करून ते बनवतात. हे एका मिनिटामध्ये, मिनिट पण नाही, एका सेकंदामध्ये हे कडक होतं. बरोबर ना? आता हे करतानाच थोडंसं घ्यायचं, थोडंसं मध्ये पाणी टाकायचं आणि हे मिक्स करायचं. 2 मिक्स करायचं जेणेकरून ते लवकर वाळू नये यासाठी. ते थोडंसं मध्ये पाणी टाकूनच त्याला खूप लवकर एक अर्धा मिनिट अगोदरच ते फास्ट मध्ये त्याचा यूज केला पाहिजे. तर खराब होतं, कडक होतं. कडक होतं. ह्याला खूप लवकर ताबडतोब याचा उपयोग केला पाहिजे तरच ते राहतं. परंतु एकदा हे भिंतीला चिटकणं लवकर निघत नाही. थोडे अर्धी बिल झालेले आणि राहिलेलं ते पलीकडचं काम चालू आहे. आणि तर पलीकडे आपले हे राजू भैया, राजू मिस्त्री आपले काम चालू आहे. हे स्टाईल पर्शीवाले आहेत आपले राजू भैया, त्यांचं पलीकडे ते काम चालू आहे आपलं मांडणीचं. आपण ते काम बघूया. तर मिस्त्री किशोर मिस्त्री सांगतील आपल्याला जरा. आता खाली सर्व काय काम चालू म्हणलं की हा पसरा होणारच. खूप झालं झाले. तर किशोर मिस्त्री यांच्या सर्व गायडन्स प्रमाणे आपण इथं मांडणी केलेली आहे. थोडं सांगा जरा काय काय केलं मांडणीमध्ये. जरा मांडणी केली ना, भिंत बांधली आणि मांडणी केली. भिंत घेतली, भिंतीला जर मारली, खाली डबे ठेवण्यासाठी 500 केले आपण. 500 जास्त जरा म्हणजे डबा मोठे डबे असते ना खाली बनतात. ओके. म्हणजे याच्यानंतर थोडस कमी केलं काय? हे म्हणजे यापेक्षा जरा थोडस कमी केलं, 15 इंच. त्याच्यानंतर पुढे हे बी हे 400चे, हे 400 15.5 म्हणजे यापेक्षा थोडस कमी का? याच्यापेक्षा कमी. 15.5. आणि याच्यापेक्षा जरा एक केलं 1 फुटाचा 300 पर्यंत. 300 केलं. याच्यापेक्षा हे छोटे केलं आपण 10 इंचाचं 230. म्हणजे काय झालं, हे त्या ठिकाणी मोठे भांडे ठेवायला वेटवाले खाली वेटवाले किती असेल, म्हणजे ज्वारी गहू काय असेल डबे मोठे मोठे वगैरे हे काय ठेवायला आपले पीठ वगैरेचे डबे त्यासाठी. त्याच्यानंतर छोटे डबे जे आपले छोटे ते असतात, हे मसाले डबे ठेवण्यासाठी. ते कसं हे आता दिसतंय तुम्हाला कसं दिसतंय, एकदम गावठी सारखं दिसतंय लोकांना. दिसतं गावठी म्हणजे जुनं ट्रॅडिशनल असं वाटतं, म्हणजे असं तसं वाटतं, पण तसं नाहीये. तसं नाहीये, हे नवीन क्वालिटीच आहे. त्याला आपण सायडिंग करायचं, स्लायडिंग करताना आपल्याला त्याला बॅक होऊन जातं. मग दिसणार पण नाही की खराब आहेत मांडणी. येट घेतलं ना, ते ग्रेनाइट लावला असतो ना, वजन घेत नाही, गिऱ्हाईक होतो, तड घेतो, येट घेतो, वजन घेतो. हे मजबूत असतं, मजबूत. तर हे मजबूत चांगलं भक्कम आहे ना. आपण असं नाही की आपण पॉलिश वगैरे केलेलं आहे.
एकदम पॉलिश वगैरे मोल्डिंग वगैरे केलेलं आहे, व्यवस्थित केलेलं आहे. दोन साईडने पॉलिश केलेलं. पॉलिश आहे खाली वरून. आता ह्याच्या ठिकाणी समजा लाकडाची जर मांडणी जर असली असती तर त्याचं काय झालं असतं पुढे, किंवा लाकडाची मांडणी पाणी वगैरे ते टिकणार नाही ना, पांढरं असतं. हा, ते नाही टिकणार नाही लाकडाची, त्याला काय खराब होणार तो. म्हणजे लॅपटॉप झाले ना आपल्याला, म्हणजे काही ₹20 झाले आपले. काय ₹20 त्यांचं म्हणणं आहे की बाबा हे समजा लाकडाची मांडणी इथं केली असती किंवा फर्निचर केलं असतं आपण, पण ते पाणी वगैरे जाऊन ते खराब होणार, दुर्लभ जाणार. ह्याला कीड पण लागली ना, त्याला कीड लागली असते लवकरच याला. आणि त्याच्यामध्ये काय होतं, झुरळाचा परिणाम होतो, झुरळ वगैरे. आता हे लाईफ टाइम झालंय, तुम्ही पुढचे 20 वर्ष वापरा, हे तुम्हाला काहीच होणार नाही. 100 वर्ष वॉरंटी असते. 100 वर्ष म्हणजे आपल्या एक पूर्णपणे पिढी समजा काय चालतंय. हा, आपण असे म्हणजे आमचं लाईफ नाही, पुढचं अजून एक पिढी काय ना तरी चालणार नाही कायमस्वरूपी. तुम्हाला हे बाकीचं पेंट म्हणा, हे म्हणा, याच्यामध्ये काय. आता ह्याला आपण हे नाही पुढे हे वॉशेबल आहे ना, वॉशेबल म्हणजे ह्या ठिकाणी पूर्णपणे आपण पाण्याने हे धुवून काढू शकतो. ह्याचा मोठा फायदा होऊ शकतो याच्यामध्ये. दुसरा फायदा काय, तर हे लाईफ टाईम आहे. दुसरा फायदा, त्याला कधी कीड लागत नाही. दुसरा फायदा काय की आपल्याला असं वाटतं की हे जे कडापे आहेत त्याला बाबा हे जुनं मॉडेल आहे किंवा याच्यात मॉडिफिकेशन अजून काय करता येईल, तर नक्कीच तुम्हाला करता येईल. तर तुम्हाला फायबरचं किंवा या ठिकाणी स्लायडिंग पण मला करता येईल, वॉटरप्रूफ स्लायडिंग करता येईल. तसं आणखी मॉडिफाय या ठिकाणी आपल्याला करता येईल त्याच्यामध्ये. पण जो बेस आहे ना, जो बेसमेंट जो आहे तो हा प्रॉपर सगळं बेस यासारखा तुम्हाला भक्कमपणा कुठेच मिळणार नाहीये. जरी मॉडिफिकेशन जरी झालं असलं तरी हा बेसमेंट खूपच महत्वाचा आहे आपल्याला. आधुनिक जे म्हणतो ना की ट्रॉली वगैरे त्याचा हे आले ते आलंय, परंतु हा जो बेस अतिशय महत्वाचा आहे. हे सोडून आपण आणखी काही तर साईडला आपण अजून करणाऱ्या साईडला इथे जे मॉडेल जे आहे मॉडेल ते इथे करणार आहे, पलीकडे इथे अजून करायचं आपल्याला. आणि वर आपलं लॉफ्ट आहे, वरतं लॉफ्ट हा वर दाखवा. हे लॉफ्ट आहे आपलं लाकडी लॉफ्ट वरती बनवलंय. आपण जे काही सामान जे म्हणजे केव्हा तरी आपण उपयोग करतो तर तेवढंच सामान वरती आपण ह्या लॅपटॉप मध्ये ठेवणार आहोत. ह्या लॅपटॉप मध्ये वरती आहे का नाही. तर हे पण आपलं हे काम चालू आहे, हे पण चालू आहे सध्याला. हे सर्वात जास्त महत्वाचं काम आहे. तर आज म्हणजे आपण ह्याला लवकर हे काम संपवतोय. आता हे जे खाली जे जागा सुटलेली आहे, सांधे सुटलेले किंवा ही जी जागा आहे खाली, गॅपमध्ये पीओपी भरून हा गॅप पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. इथे फिनिशिंग होईल. क्वालिटी म्हणजे त्याचा दिसायला अजून काम चालू आहे, पूर्ण काम अजून झालेलं नाही. गॅप जे आहे आपण वॉल मध्ये आतमध्ये गुताव केले, कारण लोड मध्ये खाली येऊ नये त्याच्यामुळे गुताव केलेला आहे. काय आहे याच्यामध्ये, हे सुपर कोट आहे ना, सुपर कोटचं बांधकाम केलं ना आपण. हे पण ना ही वायसर मध्ये वायसर आहे. वायसर आपण रेस्ट केले. तिकडं पण टाकले, इकडं पण टाकले, दोन्हीकडून वायसर टाकले. समोर तर वायसरला सपोर्ट दिलेला आहे ह्या कडाप्याला. इथं पण खाली वायसर टाकलेला खालीचा हा सपोर्ट दिलेला आहे. तर हे त्यांचे काम करण्याची ही टेक्निक पद्धत वेगळी आहे. ते सपोर्ट देण्याच्या वगैरे त्या ठिकाणी जाऊन ते खालीतून पूर्ण त्याने क्रॅक करून ह्याला आतमध्ये ऍडजस्ट केलेलं आहे ह्या कडाप्याला, आणि त्या ठिकाणी सपोर्ट दिलेला आहे. तर हे सर्व कामाची टेक्निक आहे, पद्धत आहे का नाही. त्याच प्रकारे हे जेव्हा पूर्ण होईल ना, पूर्ण झालं की तुम्ही यानंतर ह्याला पेंट देखील मारता शकतो ना. तुम्हाला हे पेंट देखील तुम्ही मारू शकता. आणि इथून तुम्हाला मगाशी म्हणलं होतं स्लायडिंग करता येईल, फायबरचं तुम्हाला करता येईल, डेव्हलपमेंट आणखी चांगलं करता येईल. परंतु छोट्या फ्लॅटमध्ये तुम्हाला हे ऍडजस्ट म्हणून हे करणं आवश्यक आहे असं मला तरी वाटतं. मी माझ्या याच्याने केलंय. जर माहिती पाहिली ह्या कडाप्याची, एकूण 6 कप आहेत, ही माहिती आपण घेतली. काही काही फायदे होणार आहेत ह्या कडाप्याचे ते आपण सांगितले तुम्हाला पूर्णपणे. तुम्ही सांगायचं परत फायदे कायचे. आता फायदे काय आपण पूर्ण काम झाल्यानंतर तुम्हाला अजून व्यवस्थित दिसणार. काम चालू आहे, अजून पेंटिंग होणार आहे. पेंटिंग आली की खूप सुंदर दिसेल. अजून भरपूर काम बाकी आहे, चालू आहे. वॉशेबल आहे, जास्त काही टेन्शन यायचं नाही आपल्याला. कसं जास्त असे मॉडिफाय पण जास्त नाही, अतिशय टेम्पररी वस्तू आपण उपयोग नाही. हे लाईफ टाईम आहे. कसं लाईफ मध्ये तुम्ही कधी पण लाईफ पर्यंत कधी विचार केला पाहिजे आपण. टेम्परेचर करून चालत नाहीये, कारण हे खूप मजबूत आहे. ते कडापा आहे, ह्याला थोडंच नाहीये. कालांतराने जर पुढे 10-15 वर्ष गेले तर हे खराब होणार आहे, ह्याला कीड लागणार, खराब होणार डेफिनेटली. मग त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला हे असं फर्निचर आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. 20 वर्षाची वॉरंटी असते. 20 वर्षांना खराब होऊ शकतो. 100 वर्षाची वॉरंटी असते. म्हणजे छोट्या घरामध्ये ना आपण कमी जागेत जास्त काय करतात आपण ह्याचा देखील विचार पण करतोय.
एक मिनिट ये ना पलीकडे इधर नहीं चल रहा क्या आपण लावतोय आता काम थोडं संपलं आहे कितना लगा काम भैया अभी कितना काम बाकी है अभी थोड़ी बाकी है होने के लिए आ गया पूरा देखो लास्ट का भी मोमेंट है हाँ इतना सिर्फ बचा हुआ लास्ट का भी है ये राजू मिस्त्री है हमारा बढ़िया काम कर रहे हैं ये मेरा राजू मिस्त्री भी करता है हाँ किशोर मिस्त्री का राइट हैंड है ये ये राजू मिस्त्री अच्छा काम करता है कलर अच्छा है क्या भैया कलर बढ़िया है हाँ बहुत अच्छा दिख रहा है दिखने में भी अच्छा दिखता है धोने के बाद और अच्छा दिखेगा पॉसिबल है पुराना भी है हाँ अभी तो लाइफ टाइम हुआ पूरा लाइफ टाइम हुआ अजून साफ नाही केलं ना ते धूळ वगैरे आहे साफ नाही केलं अजून साफ केल्यानंतर अजून चांगली सध्या लुक येईल त्याला अजून काम चालू आहे म्हणजे उद्या इथं पाऊस वगैरे आला इथं खाली पाणी आलं तर काही इथं काय काही होणार काही गरज नाही इथं आहे ना बाकीचं काय काय पावसात पाणी वगैरे आलं तर ते जातं तिकडून पण पॉसिबल आहे हा काही टेन्शन नाही आता म्हणजे ह्याचा आपला चांगला फायदा म्हणायचा चांगला फायदा बाल्कनीचा फायदा याचा दिसायला पण सुंदर दिसतंय हाँ आणि पानी जरा अगर बारिश का पानी भी यहाँ पे आता है अंदर तो उसका भी कोई टेंशन नहीं क्या टेंशन नहीं हाँ तो अभी क्या प्लानिंग है यहाँ पे वो डोर निकालने वाले क्या इधर का ये दरवाजा करायचा ये दोनों में डोर निकालने का प्लानिंग है ना हाँ ये दरवाजा और निकाल के बाद में क्या करना है आगे यहाँ पे साइडिंग करायची साइडिंग ये यहाँ पे स्लाइडिंग करना है इधर इस जगह पर ठीक है अख्खं म्हणजे सगळं ही बाल्कनी आपल्याला दिसल व्यवस्थित दिसल बाल्कनी हाँ, हाँ. या डोरमुळे बाल्कनी दिसत नाही त्या वापरा भेटत नाही तो ये डोर की वजह से इसका जो शाइनिंग हो जा रहा है क्योंकि वहाँ पे सब पूरा गेटअप लगा हुआ है सबसे लावलेले आपले एक कुठले वर्षी आपले जोलपुरी डोलपुरीचे परसे आहे याच्यामुळे समोरचं गेटअप दिसतोय आपल्याला परंतु ह्या डोर मुळे ते झाकून चाललंय आहे का नाही हा हे डोर काढायचं आपल्याला हे डोर काढून समोर स्लाइडिंग केलं की पूर्णपणे हा आपल्याला पॅच वापरता येईल हा? फुटवडे असं असं. हा तो यहाँ से भी बहुत ही बड़ा दिख रहा है इधर से तर सध्याला जेवढं काम चालू सध्याला आहे जेवढं काम झालंय जेवढं आपण दाखवलेलं आहे अजून बाकीचं पुढचं फर्निचरचं ते काम अजून इन प्रोसेसमध्ये चालू केलंय मिस्त्रीने ते सध्याला आता मिस्त्रीने एवढंच काम केलेलं आहे हे भिंतीचं हे झालंय कडापा झालंय आणि समोरचं जे स्टाईल परिषद तेवढं ते काम आज होत आहे आणि ह्याचं ज्यावेळेस काम पूर्ण होईल तो एक वेगळा स्पेशल व्हिडिओ आपण त्यावेळेस बनवूया मिस्टरच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा नंबर ह्या ठिकाणी मी डिस्प्ले करतोय आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आजच्या या भागात आपण या ठिकाणी माहिती आपण थांबूया आणि भेटूया दुसऱ्या नवीन माहितीमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद थँक्यू बाय